नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अचानक धनंजय मुंडे या मंत्र्याच्या विरुद्ध उठवलेलं काहूर मावळलं आणि ते होता होता जयकुमार गोरे या भाजपच्या मंत्र्याविरुद्ध तोफा डागणं सुरू झालं. याची सुरुवात कशी होते हे पण लक्षात घेतलं पाहिजे. याची सुरुवात पण आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. तुम्हाला आठवतं मित्रांनो, एक 4-5 वर्षापूर्वी कधीतरी अचानक एका न्यायमूर्ती लोया नावाच्या एका न्यायाधीशाच्या संशयास्पद मृत्यूविषयी काहूर माजाला सुरुवात झाली. पण सुरुवात कुठून झाली होती? कारवान नावाच्या एका नगण्य, म्हणजे फार लोक वाचत नाहीत, ठराविकच डावे पुरोगामी जे काय साप्ताहिक काय वाचतात, असं कारवान नावाचं एक मॅगझिन आहे. त्यामध्ये हा विषय उकरून काढण्यात आला. उकरून म्हणजे कसा, की न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू होऊन 2-3 वर्ष उलटून गेली होती. नागपूरला एका विवाह समारंभासाठी मुंबई हायकोर्टाचे आणि अनेक त्यांच्या पीठाचे न्यायमूर्ती लग्नाला गेलेले होते आणि त्यांच्याच पैकी कुठच्या तरी एका न्यायमूर्तीच्या मुलीचं वगैरे लग्न होतं. त्यामध्ये या न्यायमूर्ती लोयांचा समावेश होता. आणि तिथे लोया यांना रात्री भोजनानंतर एकदम कसं बसं वाटायला लागलं, अस्वस्थ वाटायला लागलं, म्हणून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि हॉस्पिटलमध्ये त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. या सगळ्या घटनाक्रमाला मुंबई हायकोर्टाचे अनेक न्यायमूर्ती स्वतः साक्ष होते. त्याविषयीचा काय म्हणतात ते प्रथमदर्शनी काय म्हणतात ती माहिती देणं, अमुक तमुक, हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कोणीतरी पोलिसांनी वगैरे हाताळल्या असं नाही. स्वतः मुंबई हायकोर्टाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश, मला वाटते मुखर्जी वगैरे काहीतरी नाव होतं त्यांचं, त्यांनी तो विषय हाताळला होता. आणि ते सगळं तिथलं काय असेल ते पोस्टमार्टम वगैरे उरकून न्यायमूर्ती लोया यांचा मृतदेह हे त्यांच्या जन्मगावी किंवा त्यांचं कुटुंब सगळं परिवार जिथे आहे तिथे लातूरला पाठवण्यात आलं होतं. आणि लातूरला त्यांचा काय तो अंत्यविधी वगैरे उरकण्यात आला. पण त्यांच्या कुटुंबाने, परिवारातल्या लोकांनी या शंकास्पद मृत्यूबद्दल संशय घेतला होता, चौकशीची मागणी केली होती. हा सगळा विषय गाजून वाजून गेला होता. पण संपूर्ण माध्यमांनी जेव्हा ही घटना घडली तेव्हा माध्यमातल्या एकापेक्षा एक ड्युट्या संपादक पत्रकारांनी, शोध पत्रकारांनी त्याकडे ढुंकूनही बघितलं नव्हतं. विषय होऊन गेला, संपून गेला. आणि मग 2-2.5 वर्षानंतर अचानक कारवान या मासिकामध्ये यावर टकले नावाचा पक्का भाजप विरोधक, संघ विरोधक एक पत्रकार आहे, त्याने त्यावर एक प्रदीर्घ लेख लिहिला. आणि ही कशी हत्या आहे आणि हत्या का आहे, तर न्यायमूर्ती लोया यांच्या समोर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधातली एक केस चालू होती. केस गुजरातची होती, पण गुजरात बाहेर मुंबईत त्याची सुनावणी चालू होती. आणि त्यामध्ये न्यायमूर्ती लोया यांचा जाणीवपूर्वक हत्या घडवून आणलेली आहे असं काहूर 2.5 वर्षानंतर माजवलं. पण ज्या वेळेला त्याचे कुटुंबीय त्याविषयी बोलत होते तेव्हा त्याबद्दल मीडियाने काहीही केलं नव्हतं. आणि विषय कुठचा आला, एका नगण्य मासिकात. मग त्या नगण्य मासिकातून छापील माध्यमं जी आहेत त्यांनी त्यातल्या काही काही भाग उचलून बातम्या केल्या. आणि बघता बघता इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी तो विषय उचलून धरला
आणि मग अमित शहाच्या विरुद्ध रोजच्या रोज गरळ ओकायला सुरुवात केली. जणू काय ती हत्या अमित शहानी घडवून आणली. आपला खटला ज्या न्यायमूर्ती समोर चाललाय त्या न्यायमूर्तीची हत्या घडवणारा गृहमंत्री इथपर्यंत आरोपाचं राळ उडवणं सुरू झालं. याला मित्रांनो मोडस ऑपरेंडी म्हणतात. गुन्हेगारी किंवा गुन्हे तपासाच्या बाबतीत अशा प्रकारे ज्या कारवाया चालतात याला मोडस ऑपरेंडी म्हणतात. गुन्हेगार ज्या पद्धतीने गुन्हे करत असतो त्याची एक शैली असते. अशा अशा पद्धतीत गुन्हा घडलाय का, हा मग तो अमुक तमुक चिंटू असेल, तो बारक्या असेल, हाच त्याच्या मागे असणार, अशी एक पोलिसांची थिअरी असते. त्याला मोडस ऑपरेंडी म्हणतात. गुन्हेगाराची कार्यशैली, कार्यपद्धती. तर या प्रकारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरुद्ध काहूर माजवणं सुरू झालं. पण त्यातून निष्पन्न काही झालं नाही. तुमच्या आठवणीसाठी एक गोष्ट सांगतो. या दरम्यान ज्या वेळेला केंद्रामध्ये आपला सुप्रीम कोर्टामध्ये दीपक मिश्रा नावाचे सरन्यायाधीश होते आणि त्यांच्या विरुद्ध त्यांच्याच कोर्टातले 4 ज्येष्ठ न्यायाधीश चेलमेश्वर वगैरे, गोगोई वगैरे हे बंड पुकारून बाहेर आले. बंड पुकारून बाहेर आले होते आणि भारत सरकारने किंवा राज्यकर्त्यांनी त्यात हस्तक्षेप सुद्धा नाकारला होता. पण त्या 4 न्यायाधीशांना जे पत्रकारांनी घेरलं होतं आणि वेगवेगळे प्रश्न विचारले जात होते त्यामध्ये हा पण न्यायमूर्ती लोयांचा विषय विचारला गेला होता. आणि तिथे तुम्हाला कळतं की हा अजेंडा होता. ही मोडस ऑपरेंडी असते की आपण ठरवून कोणालाही आयुष्यातून उठवू शकतो. इतका जो माजोरीपणा पत्रकारांमध्ये आणि माध्यमांमध्ये आलेला आहे त्याला मी मोडस ऑपरेंडी म्हणतो. सुरुवात अशी नगण्य कुठेतरी करायची, मग त्याच्या आधारावर मग एकदम बॉम्बस्फोट घडवून आणायचा. हे लोया प्रकरणात झालं होतं. नेमकं तेच तुम्हाला जयकुमार गोरेच्या बाबतीत घडलेलं दिसते. जयकुमार गोरे हे 4थ्या टर्मला आमदार झालेले. 4थ्या टर्मला. आणि लक्षात घ्या मित्रांनो, ज्या मतदारसंघातून ते निवडून येतात तो मतदारसंघ म्हणजे शरद पवारांच्या चेल्या चपाट्यांचा हक्काचा मतदारसंघ, गड असं म्हटलं जायचं. माण तालुका, जिथे पोळ नावाचे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू असे एक नेते होते. नाव त्यांचं आठवत नाही पण आडनाव पोळ होतं. ते माण हा राखीव मतदारसंघ असल्यामुळे तिथे आपल्याला वाटेल त्या कुठच्याही दलित उमेदवाराला उभे करायचे आणि निवडून आणायचे सतत दीर्घकाळ. जोपर्यंत मान राखीव होता तोपर्यंत पोळ यांच्या इच्छेनुसारच तिथला आमदार ठरायचा आणि तो आमदार निवडणूक लढवायचा. पण त्याच्या वतीने सगळीच्या सगळी अधिकारवाणी ही त्या पोळ नावाच्या लोकांची असायची. पण 2009 मध्ये मतदारसंघाच्या फेररचनेमध्ये माण तालुका हा मोकळा झाला आणि माण तालुक्यामध्ये पहिल्यांदा ते शरद पवारांचे विश्वासू पोळ हे थेट विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहिले आणि त्यांना पाडणाऱ्या उमेदवाराचं नाव जयकुमार गोरे होतं. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. त्या उमेदवाराचं नाव जयकुमार गोरे होतं, जो मूलतः काँग्रेसचा कार्यकर्ता आणि मला वाटतं पतंगराव कदम यांचा निकटवर्ती होता. पण तो अपक्ष म्हणून उभा राहिला आणि त्याने शरद पवारांचा विश्वासू पोळ नावाचा जो नेता होता त्याचा पराभव केला. 2009, 2014, 2014 मध्ये जयकुमार गोरे काँग्रेस पक्षात गेला. 2019 मध्ये जयकुमार गोरे भाजपत गेला आणि अजूनही भाजपत आहे. एकदा अपक्ष, एकदा काँग्रेस आणि दोनदा भाजपचा आमदार म्हणून हा माणूस निवडून आला आणि आता तो मंत्री आहे. तेव्हा शरद पवारांचं किंवा सुप्रियाताईंचं किंवा तुमच्या रोहित पवार यांचं जयकुमार गोरे प्रकरणातलं दुखणं काय आहे हे समोर येईल.
कारण आता जयकुमार गोरे यांच्या विरोधात तुषार खरात नावाच्या एका अतिशय नवख्या किंवा अननुभवी पत्रकाराने एक प्रकारची मोहीम चालवली की जयकुमार गोरेंनी एका महिलेला अश्लील फोटो पाठवले आणि ते अंगाशी आल्यानंतर तो सगळा प्रकार मिटला. पण तो मिटलेला प्रकार आहे तो उकरून काढण्यात आला. मी तुम्हाला मुद्दाम न्यायमूर्ती लोयांचा किस्सा का सांगितला की जी गोष्ट न्यायमूर्ती लोयांच्या संशयास्पद मृत्यूविषयी होती आणि त्यातून ते उकरून काढून एक काहूर माजवायचं, नेमकी तीच गोष्ट जयकुमार गोरेंच्या बाबतीत आहे. कारण 2017 मधली वगैरे काहीतरी तक्रार आहे आणि त्यावेळेला जयकुमार गोरे हे काँग्रेस पक्षात होते, भाजपात नव्हते, मंत्रीही नव्हते, आमदार होते. आज जवळजवळ 7-8 वर्षानंतर हे जुनं प्रकरण उकरून काढायचं, ज्याच्यामध्ये काय ती तडजोड झाली, सटक काय ते आपसात प्रकरण मिटवलं गेलं, असं असताना ते उकरून काढायचं आणि जयकुमार गोरेला आयुष्यातून उठवायचा. जसा धनंजय मुंडेला सरकारमधून बाहेर पडायसाठी वाट आणली गेली. अर्थात तो विषय वेगळा, हा विषय वेगळा आहे, ते ताजं प्रकरण आहे. आणि मुंडेंच्या बाबतीत, धनंजय मुंडेंच्या बाबतीत झालं ते चुकीचं झालं असं मी अजिबात म्हणणार नाही. पण जयकुमार गोरे यांना ज्या प्रकारे अडचणीत आणण्यासाठी एका युट्यूबरची मदत घेण्यात आली आणि आता तेच एक कारस्थान असल्याचा संशय घेऊन त्या युट्यूबरला आणि त्याचे काही साथी असतील त्यांना अटक करण्यात आली. पण त्याविषयी विधानसभेमध्ये जे काय स्पष्टीकरण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले त्यानंतर मी हा विषय करतोय. लक्षात घ्या, मी इतके दिवस तुषार खरात, जयकुमार गोरे आणि ते काय महिलेचं प्रकरण याविषयी मौन पाळलेलं होतं. मी बोललो नव्हतो कारण तो परिसर मला माहिती आहे. मी माण तालुक्यात महिमानगडला नित्य नेमाने अधूनमधून जात असतो. गेल्या करोनाच्या काळानंतर फारसा गेलेला नाही. पण आज ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी याच्यावर खुलासा केला तेव्हा मग धागेदोरे मला उलगडायला लागले. त्यामध्ये रोहित पवार, सुप्रियाताई यांची नावं आली. आणखीन एक देशमुख म्हणून आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेसचेच कोणतरी पदाधिकारी वगैरे आहेत, त्यांचंही नाव आलं. देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत घेतलं तेव्हा मला या रहस्याचा थोडा थोडा उलगडा व्हायला लागला. उलगडा व्हायला आणि म्हणून मी सांगितलं की ही मोडस ऑपरेंडी आहे. ही मोडस ऑपरेंडी आहे, इतकं सोपं नाहीये. कारणही लक्षात घ्या, यांचेच जयकुमार गोरेचे बंधू शेखर गोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना विधान परिषदेची निवडणूक त्या पक्षातर्फे लढवून मोकळे झालेले, पराभूत झालेले. अचानक जयकुमार गोरे हे तुम्हाला सलायला का लागले आणि पवार मंडळींना खुपायला का लागलेत, हे मुळात एक रहस्य आहे. ते एका महिलेपुरता हा विषय नाहीये. आता त्या महिलेला बोलवून तिने खंडणी मागितली, मग ती खंडणी 1 कोटीची देताना त्यांना रेड हँड पकडले वगैरे वगैरे वगैरे. त्या संबंधी बाकीचा तपशीलावर नंतर काहीतरी बोलतायत. पण आज मला एक गोष्ट उघड करायची आहे की ती अशी की जयकुमार गोरे यांचं हे प्रकरण 6-7 वर्षानंतर उकरून काढण्या इतकी पवार मंडळींना गरज का वाटलेली. आणि मला असं वाटतं की त्यामागे सगळ्यात मोठं आणि महत्वाचं कारण काय असेल तर ते जयकुमार गोरे यांना नव्या सरकारमध्ये मिळालेलं मंत्रालय. जयकुमार गोरे यांना तुलनेने नवे असताना देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळात घेतलंय आणि त्यांच्याकडे ग्रामीण विकास हे मंत्रालय सोपवलेले. आणि ग्रामीण विकास हे मंत्रालय एवढ्यासाठी महत्वाचं आहे की जिल्हा परिषद, तालुका पंचायत
तुमच्या छोट्या मोठ्या नगर परिषदा, ग्रामपंचायती, या सगळ्यांचा कारभार किंवा त्याच्यावरची देखरेख ग्रामविकास खात्याकडे येत असते. आणि त्याच्याबरोबरच ज्या छोट्या मोठ्या सहकारी संस्था असतात, मग कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, सूतगिरणी असेल, छोट्या छोट्या सहकारी पतपेढ्या असतील, सहकारी बँका असतील, या सगळ्यावर ज्यांचा वर्चस्व चालतो त्याला ग्रामीण विकास खातं म्हणतात. आणि त्यामुळे ग्रामीण विकास खात्याचा जो मंत्री असतो तो खेडोपाडी पसरलेलं तालुका जिल्हा पातळीवरचं राजकारण असतं. त्यामध्ये फार मोठा दबाव निर्माण करू शकतो. आणि तेच पवार मंडळींचं, प्रामुख्याने रोहित पवार, सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांचं दुखणं असणं शक्य आहे. कारण शरद पवार यांचं पश्चिम महाराष्ट्रातलं वर्चस्व आहे हे गेल्या विधानसभा निवडणुकीत उखडलं गेलेलं आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत शरद पवार हे निर्विवाद नेता होते. पण आज कोल्हापूर आणि सातारा या दोन प्रमुख जिल्ह्यातून शरद पवारांचा पक्ष संपूर्ण उखडला गेलेला आहे. एकही आमदार त्यांना निवडून आणता आलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये जर ग्रामविकास खात्यामध्ये आपल्याला उखडून टाकू शकणारा माणूस होऊन बसवला तर मग उरला सुरला पाया किंवा पाळमुळं सुद्धा उखडली जातील या भीतीने पवार मंडळी रडकुंडीला आलेली आहे. नाहीतर जयकुमार गोरे हा एवढा मोठा पश्चिम महाराष्ट्रातला नेता नाहीये, भाजपचा असो कुठल्याही पक्षाचा असो, एवढा मोठा नेता नाही की ज्याच्या विरोधात रोहित पवार, सुप्रिया सुळे यांना पुढे करून शरद पवार गटाने काहीतरी कुभांड रचावं. हे कुभांड नाही. 6-7 वर्षानंतर एक विषय उकरून काढून एका मंत्र्याच्या विरुद्ध मोहीम चालवण्यासारख्या बातम्या रंगवल्या जातात, तेव्हा त्यामागे षडयंत्र आहे. आणि उघडपणे मुख्यमंत्री, राज्याचा गृहमंत्री विधानसभेत तसं सांगतो आणि नावं घेतो, तेव्हा मग फक्त जयकुमार गोरे महत्वाचा उरत नाही, तर जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून ग्रामीण विकास खातं हे देवेंद्र फडणवीस चालवतील. आणि ते उरली सुरली सुद्धा आपली पाळंमुळं या पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून उखडून टाकतील. याने पवार मंडळींना भेडसावलेलं आहे. आणि म्हणून मग ग्रामीण विकास मंत्री असलेल्या जयकुमार गोरेला खच्ची करायचा आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीसांना शह द्यायचा, असं राजकारण या षडयंत्रामागे असू शकतं. आणि त्यानंतर ज्या प्रकारे रोहित पवार वगैरे नावं घेतली, त्यानंतर रोहित पवार जे कागदाचा एक जाडजूड काय तो विधानसभेमध्ये कागदपत्र दाखवत होते, प्रति पुस्तकाच्या झेरॉक्स काय असतील त्या बघितल्यानंतर आवश्यक ती माहिती घेण्यासाठी तुषार खरातला फोन केला वगैरे वगैरे. हा बचाव खोटा आहे, खोटा आहे. तुमचा जीव अडकलेला आहे तो एका जयकुमार गोरेमध्ये नाहीये. जयकुमार गोरे हा ग्रामीण विकास खात्याचा मंत्री आहे. आणि त्याने जर ग्रामीण भागातल्या लहान मोठ्या सगळ्या संस्थांमध्ये पवारांनी वर्षानुवर्ष रुजवलेली आपली मुळं जी आहेत ती या गोरेने उखडून टाकली, किंवा देवेंद्र फडणवीसांनी गोरेच्या माध्यमातून त्या सगळ्या काळामुळांना उखडून टाकायचा डाव खेळला असेल, तर आपल्याला राजकारणात टिकता येणार नाही. या भीतीतून जयकुमार गोरे विरोधातलं हे कारस्थान रचलेलं असू शकतं. अगदी ज्यांनी कोणी काढले आणि जे मोठं अगदी न्यायाच्या गोष्टी करतात, एका महिलेला न्याय मिळाला पाहिजे. अहो, रोहित पवार केतकी चितळेला पण न्याय मिळाला पाहिजे होता. सुनैना खोलेला पण न्याय मिळाला पाहिजे होता. नवनीत राणाची ज्या हाल अपेष्टा करण्यात आल्या
तिलाही न्याय मिळाला पाहिजे होता. तेव्हा त्या महिलाविषयीचं तुमचं हे पावित्र्य आणि आतिथ्य कुठे गेलं होतं? यांना कुठल्याही महिलेविषयी कसलंही कर्तव्य नाही. जयकुमार गोरे यांना यासाठी इतक्या उशिरा 6-7 वर्ष गेल्यानंतर टार्गेट करण्याचा जो प्रयत्न झालाय, त्याचं कारण त्यांच्याकडचं ग्रामीण विकास खातं आहे. मुद्दाम मी या गोष्टी तुम्हाला तपशिलात आणून सांगितल्या. जसं पुढे काय सुचेल परत एकदा सांगेल. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.